आज अमरावती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा अर्ज भरत महाविकास आघाडीची पहिली प्रचार सभा पार पडली। या सभेदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्थानिक खासदारांबद्दल रोष व्यक्त करत राज्य सरकारवर सुद्धा टीका केलेली आहे। एकीकडे उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल एका दिवसात लागतो आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या निकालाबाबत वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे। आणि असं असताना सुद्धा भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट दिले, जणू काही भाजपाच न्यायालय आहे आणि त्यांनी अगोदरच नवनीत राणा यांचा निकाल लावून त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। आता जनतेला असं वाटू लागलंय केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हा सर्व भोंगळा कारभार सुरू आहे, अशी अपवादात्मक टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी सरकारवर केलेली आहे। नाही, नवनीत राणांवर म्हणून रोष आहे असं नाही। मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही, परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दबातल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असताना सुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते, हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे। काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिलाय का भाजपाने? जणू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जाते का? हा एक भाग आहे। दुसरं असं की आत्तापर्यंत एकतर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय, हे तर आहेच आहे, पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। म्हणून लोकसभा 2024च्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा ही आपण बळवंत वानखेडेंच्यासाठी दिली पाहिजे म्हणून म्हणते। ताई, तुम्ही एक भाषणामध्ये एक आरोप केला देवेंद्र फडणवीसांवर की नवनीत राणा देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठी। काय खोटं बोलले मी? मला सांगा एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता, तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली। दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना 4-4 दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात, भेटत नाहीत। बरं, ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत, 4-4 दिवस ताटकळत ठेवतात। आम्ही ऐकलंय, तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय, परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली, असं भाजपमध्ये कधीच होत नाही। निष्ठावंत वर्षानुवर्षे आहेत। मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे, ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का? देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का? की जिथे देवेंद्रजींना 4 दिवस वेटिंगवर ठेवलं जातं, परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते, विशेष आहे। मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी हे खतरे की घंटी आहे, देवाभाऊने संभालना चाहिए। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।